काय सांगाल पुण्यामध्ये परिस्थिती बिकट होत चालल्याची बातमी येते आहे, तुम्ही तातडीने निघतायत, नक्की काय परिस्थिती आहे, जनतेला काय आवाहन करतायत, सरकार कशा पद्धतीमध्ये मदत कार्य पोहोचवते? नाही, मुळामध्ये सरकारच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या आणि स्थानिक जिल्हा प्रशासनाच्या वतीने त्या ठिकाणी आतापर्यंत जी आपत्ती यापूर्वी सुद्धा आलेली आहे त्याच्यासाठी पूर्णपणे यंत्रणा ही सज्ज आहे. आज मिलिटरी असेल, नेव्ही असेल किंवा NDRF SDRF ची टीम सुद्धा त्या ठिकाणी तैनात आहे. लोकांना सुद्धा बचाव कार्य सुरू आहे. कालही काही पाणी धरणामधनं सोडल्यामुळे थोडीशी परिस्थिती परत मागच्या 15 दिवसापूर्वी जी झाली होती, 10 दिवसापूर्वी जी झाली होती ती परत निर्माण झाली होती. परंतु आता तशा स्वरूपाचं काही कुठे नुकसान नाही आहे. अशा स्वरूपाचं जिल्हाधिकाऱ्यांशी आणि आयुक्तांशी सातत्याने मी संपर्कात आहे. आत्ता राज्याचे मुख्यमंत्री पुण्याकडे त्या संदर्भातला आढावा आणि पाहणीचा दौरा करायला निघतायत. मलाही व्यवस्था जर का झाली आणि लवकरात लवकर पोहोचण्याचं समजा जर का त्या ठिकाणी मी प्रयत्न करतोय, व्यवस्था झाली तर मी सुद्धा पोहोचतोय. पाणीसाठी जातोय, पाणीसाठी, सहकार्यासाठी NDRF SDRF चे जवान जे काम करतायत त्यांच्यामध्ये त्यांचं मनोबल वाढवण्यासाठी नागरिकांनाही माझं आव्हान असणार आहे की आता ज्या पद्धतीने नैसर्गिक आपत्ती किंवा आता ज्या पद्धतीने आता फार मोठ्या प्रमाणावरती धरणाच्या बॅक साईडला जो पाऊस पडतोय त्याच्यामुळे धरणाची कॅपॅसिटीच्या बाहेर पाणी गेल्यानंतर ते सोडावं लागतं. आपण थोडं खबरदारी ठेवली पाहिजे आणि स्वतःचं सुरक्षितता आपण स्वतःच ठेवली पाहिजे. राष्ट्रवादीतर्फे जनसन्मान यात्रा राज्यभरात काढली जाणार आहे. अजित पवार हे संपूर्ण जिल्ह्यांचा दौरा करणार आहे. नाशिकपासून दौऱ्याची सुरुवात. आता एक 12 तारखेला अंमळनेरला सुद्धा, 12 तारखेला धुळे आणि जळगावमध्ये, त्यात अंमळनेर आणि धुळे अजितदादांचा संवाद जो आहे, शेतकरी संवाद असेल किंवा युवकांशी संवाद असेल, त्याच्या दौऱ्याची आखणी झालेली आहे. त्याच्या आधी नाशिक जिल्ह्यामधले जे काही मतदारसंघ असतील, काही ठरलेले जे मतदारसंघ असतील त्या मतदारसंघामध्ये अजितदादांचा दौरा असणार आहे. येणाऱ्या काळात जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा असेल. पार्थ पवार जे पूरग्रस्त परिस्थिती आहे त्या ठिकाणी पाहणी करताय, पुन्हा राजकीय याच्यात सामील होणार आहे? पार्थ पवार राजकीय क्षेत्रात सामील होण्याची आवश्यकता काय? ते राजकीय क्षेत्रात कामच करतात. एकदा त्यांनी निवडणूक लढली की याचा अर्थ तोच असतो की राजकीय क्षेत्रामध्ये त्यांचा प्रवास त्याच दिवसापासून सुरू आहे. आजही ते करतील आणि उद्याही करतील. नाशिक आणि मालेगाव मध्ये गिरणाला पूल आलेला आहे, त्या ठिकाणी 12 जण अटकलेले आहे. आताच मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यालयातून संपर्क झाला. केरळमध्ये जी दुर्घटना झाली असेल किंवा आसाममध्ये जी दुर्घटना झाली असेल त्याला सुद्धा मदत ताबडतोब आम्हाला आमच्या विभागाच्या माध्यमातून देण्यासाठी, त्या दोन्ही राज्यांना मदत करण्यासाठी आत्ताच थोड्या वेळामध्ये GR निघेल. केदारनाथमध्ये सुद्धा, बद्रीनाथ केदारनाथमध्ये सुद्धा महाराष्ट्रातले 8 भाविक जे होते, अडकलेले होते, ते सुखरूप आता काढलेले आहेत. मालेगावमध्ये आणि याच्या बाबतीमध्ये आता मी माहिती घेतो आणि माहिती झाल्यानंतर त्याच्यावरती बोलू शकतो. दादा, व्यासपीठावर आज मंत्री चंद्रकांत पाटलांनी माजी आमदार श्री चौधरी त्यांच्या राजकीय पुनर्वसनाचे संकेत दिलेले आहेत. आगामी काळात तुमच्या विरुद्ध अंमळनेरमध्ये भाजपकडून श्री चौधरी काय सांगा? आता त्यांचा इंटरनल प्रश्न आहे. आता मुळामध्ये श्री चौधरी हे कोणत्या पक्षाचे आहेत हे मलाही माहिती नाही आहे. त्यांनी मागच्या वेळा भारतीय जनता पार्टीकडनं निवडणूक लढली होती, पण युतीमध्ये ही जागा जर का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडली तर ती जबाबदारी सुद्धा युतीमधल्या नेत्यांचीच असेल. म्हणून चंद्रकांत दादा सुद्धा हे एक युतीचे नेते आहेत. त्यामुळे ज्या ठिकाणी ज्याला जी आवश्यकता असेल पुनर्वसन करणे किंवा चर्चा करणे, ते भारतीय जनता पार्टी त्यांच्या स्तरावरती नक्की करेल. आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज ठाकरे आज बोलले की शरद पवारांनी महाराष्ट्राचा मणिपूर होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे असं राज ठाकरे. मुळामध्ये ते राजकीय पक्ष कुठलाही असो, कुठलेही नेते असो, त्यांनी मणिपूरशी आपण त्याची तुलना करण्याची आवश्यकता नाही. पण आरक्षणाच्या बाबतीमध्ये जी सावध भूमिका आणि सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन जाण्याची जी भूमिका राज्य सरकारने घेतलेली आहे, त्या घेतलेल्या भूमीचं समर्थन करण्याच्या ऐवजी तिथे कुठेतरी आग लावण्याचं काम, आग विझवण्याच्या ऐवजी आग वाढवण्याचं काम जे केलं जातं, त्या दृष्टिकोनातून राज ठाकरे कदाचित बोलले असतील. दादा, राज ठाकरेंनी असं पण म्हटलं की लाडका भाऊ लाडकी बहीणपेक्षा आपण लाडका मतदार ही होणार आहोत. नाही, मतदार हा दृष्टिकोन राज ठाकरे साहेब आयुष्यभर त्यांच्या आयुष्यामध्ये सातत्याने प्रयत्न करतात, परंतु मतदार राजा काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. ते वक्तृत्व चांगलं करतात,
प्रभावी त्यांचं व्यक्तिमत्व आहे, पण मतदार राजा काही त्यांच्यापर्यंत पोहोचत नाही. शासनाला त्याची काही आवश्यकता वाटत नाही. शासन हे शेतकऱ्यांचंही हित बघतं, युवकांचं हित बघतं, महिलांचं हित बघतं, विद्यार्थिनींचं हित बघतं. त्या दृष्टिकोनातून शासनाची पावलं असून त्याला आपण या स्वरूपाचं वलय देण्याचा जो प्रयत्न केला जातो, मतदारांचं हित बघावं असं समजा जर का राज ठाकरे साहेबांना वाटत असेल तर ती चुकीची त्यांची भ्रामक कल्पना आहे. आरक्षणाच्या मुद्द्यावर माती गरजच नाही, पण जातीच्या मुद्द्यावर माती भडकवण्याचं काम सध्या राज्यामध्ये सुरू आहे. नाही, आरक्षणाची गरज नाही असं राज ठाकरे साहेब जर का म्हणले असतील तर ते चुकीचं आहे. शेवटी देशामध्ये असेल, महाराष्ट्रामध्ये असेल, जे दुर्गम भागामध्ये राहतात त्यांनी ग्रामीण भागात गेलं पाहिजे, खेड्यापाड्यात गेलं पाहिजे, तिथली आर्थिक परिस्थिती बघितली पाहिजे, तिथले असलेले वेगवेगळे समाज किती मागासलेले आहेत याचं त्यांनी निरीक्षण केलं पाहिजे. आणि या सगळ्या परिस्थितीचा जर का विचार केला तर जी आतापर्यंत जो एक प्रवर्ग आहे तो मागे राहिलेला आहे त्याला पुढे आणण्याचं काम सरकारची जबाबदारी. त्यामुळे आरक्षण हे महत्वाचंच आहे. कलम 370ला 5 वर्ष पूर्ण झाले. आज ज्यावेळेस हे राबवलं होतं किंवा घोषित केलं होतं त्यावेळेस उद्धव ठाकरे सरकारच्या सोबत होते, तुम्ही पण सोबत होते, आता सोबत नाही उद्धव ठाकरे तुमच्या. म्हणजे उद्धव ठाकरे साहेबांनी त्यांची भूमिकाच वेगळी घेतली. आमची भूमिका प्रामुख्याने अजितदादांनी जी भूमिका घेतली, जे आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र होतो आणि त्यावेळी आम्ही शिवसेनेच्या सरकारबरोबर सामील व्हायला पाहिजे अशी जी भूमिका होती तीच अजितदादांनी आज सुद्धा कंटिन्यू केलेली आहे. आम्ही शिवसेनेचे मुख्यमंत्री जे आहेत त्यांना सपोर्ट केलेला आहे, शिवसेनेसोबत आम्ही आहोत. भूमिका बदलवणे किंवा विचार बदलवणे हे उद्धव ठाकरे साहेबांनी केलेलं आहे. देखोन शब्द उच्चारलेला आहे, देखोन म्हटलेलं आहे देवेंद्र फडणवीसांना उद्धव ठाकरेंच्या. आता कुठेतरी राजकीय स्तर कुठेतरी कमी व्हायला लागलेला आहे. आपण ढेकून जर का दुसऱ्याला म्हणतोय तर आपल्याला सुद्धा काहीतरी कोणी म्हणेलच, ही वाट आपल्याला बघण्याची आवश्यकता नाही. एक दुसऱ्याचा एकमेकाचा कुठेतरी सन्मान ठेवला पाहिजे. असे अभद्र शब्द काढून आपली संस्कृती दाखवण्याची राजकीय लोकांमध्ये जी सवय लागलेली ती कुठेतरी थांबली पाहिजे. शरद पवारांनी आज दुसऱ्यांदा मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची भेट घेतली आहे. त्या धारावी प्रकल्पाला उद्धव ठाकरेंनी काँग्रेसचा विरोध आहे, त्याच प्रकल्पावरून शरद पवारांनी एकनाथ शिंदे यांच्यासोबत चर्चा. नाही, मला त्याविषयी काही सांगता नाही येणार, त्याला माहिती नाही मला का बरं भेट घेतली. दादा, आता मंत्री महोदयांनी उद्घाटन केलं प्रताप महाविद्यालयाचं रेकॉर्डिंग रूमचं, पण मात्र त्या रूमच्या बाहेर बघायला गेलं तर पावसामुळे गळती लागायला पाहिजे. नवीन बिल्डिंग आहे, हे बघा, हे कॉलेज एवढं जुनं आहे पण बिल्डिंग नवीन आहे. आणि बिल्डिंग नवीन जरी असली तरी त्या ठिकाणी वास्तू समजा ज्या ठिकाणी त्रुट्या राहिल्या असतील तर ते दुरुस्त करणं हेच काम आहे, दुसरं काय असणार. नवीन बिल्डिंग पण नवीन बिल्डिंगला गळती जर का असेल त्याचं कारण काय ते शोधलं पाहिजे. आपल्या स्वतःच्या घरालाही सुद्धा कुठेतरी गळती लागते, पण त्यालाही कुठल्या कारणामुळे काम ते निकृष्ट दर्जाचं झालेलं आहे म्हणून गळती लागते अशाचा प्रकार नसतो. कधी कधी आपला एखादा स्टीलचा बार बाहेर जरी आला आणि त्या कॉलममधनं मिस्त्रीच्या माध्यमातून किंवा एखाद्या वास्तुशास्त्र तज्ज्ञाच्या माध्यमातून ते स्टीलचे बार बाहेर जरी आले तरी सुद्धा कुठेतरी ते सर्जावा ज्याला म्हटलं जातो ते पाजरण्याचं काम केलं जातं, ते थांबवू. ओके,